तालुक्यातले लालबावटा रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने रिक्षावाल्यांच्या विविध समस्यांना घेऊन आज आम्ही तालुका पुरवठा अधिकाऱ्यांना एक निवेदन दिलेलं आहे आमच्या संघटनेच्या वतीने। नुकताच आमच्या तालुका अध्यक्षांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक आणि जे रिक्षा चालक मालक आहेत ती लोक सकाळी जेव्हा घरातून निघतात तेव्हा कुटुंबाला एक आस असते की संध्याकाळी काहीतरी कमाई होऊन घरात परततील। मात्र घरातून निघाल्यानंतर 3-3, 4-4 तास सीएनजी साठी लाईनीत उभा राहावं लागते आणि 3-3, 4-4 तास जेव्हा लाईनीत लोक आमची उभी राहतात रिक्षा चालक मालक, त्यावेळी बरेचसे रिक्षा चालक मालकांचे कायमचे भाडे लागलेले आहेत। त्यामध्ये शाळेमध्ये सोडणारे विद्यार्थी आहेत लहान मुलांना, आणि सीएनजी नसल्यामुळे त्यांना लाईनीत उभं राहावं लागते, मुलांच्या शिक्षणासाठी अडथळा निर्माण होतो। त्याचबरोबर बाकीच्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रत्येक पेट्रोल पंपवर ज्या ठिकाणी सीएनजी आहे त्या ठिकाणी एक नवजल हे स्थानिक भूमिपुत्रांसाठी राखीव ठेवलेलं आहे। मात्र भुईगावला जो ट्रॅफिक होतो त्या ट्रॅफिकला सामोरे जावं लागते स्थानिकांना, आणि त्याच्यामुळे आमची अशी मागणी आहे की 4 नवजल आहेत त्यापैकी 3 नवजल हे रिक्षावाल्यांसाठी ठेवले पाहिजे। त्यातलं एक नवजल हे स्थानिक भूमिपुत्र जे रिक्षावाले आहेत त्या लोकांसाठी ठेवलं पाहिजे। आणि ह्या मागणीला घेऊन येत्या 17 तारखेला आम्ही तालुका पुरवठा अधिकाऱ्यांवर लालबावटा रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने एका भव्य अशा मोर्चाचे आयोजन केलेलं आहे। आम्ही आव्हान करतो वसई तालुक्यातल्या सर्व रिक्षावाल्यांना की स्थानिक भूमिपुत्र रिक्षावाल्यांनी ह्या मोर्चामध्ये सामील व्हा। दुपारी 3 वाजता भुईगाव फाटा पोलीस चौकी येथून मोठ्या संख्येने आम्ही एकत्रित जमणार आहोत आणि तिथून शांततेने सगळ्यांच्या रिक्षा घेऊन आम्ही ह्या तहसील कार्यालयावर मोर्चा घेऊन येणार आहोत। आणि आम्ही नुकताच पुरवठा अधिकाऱ्यांशी भेट घेतली, साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की 17 तारखेला पेट्रोल पंपचे मालक आणि लालबावटा रिक्षा चालक मालक युनियनचे संघटनेचे शिष्टमंडळासोबत संयुक्त बैठक घडवून येण्यात आहे आणि आमची मागणी रास्त आहे असं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आम्हाला प्रश्न सुटेल असे आश्वासन आहे, त्यांच्याकडनं जर प्रश्न सुटला नाही तर येत्या काही दिवसांमध्ये हे आंदोलन तीव्र करण्यात येईल। धन्यवाद।